व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. आतापर्यंत राहुल गांधी यांना आपण फक्त पप्पू म्हणून ओळखतो. मूर्ख, बावळट, ज्याला अजिबातच अक्कल नाही असा एक व्यक्ती म्हणून आपण याला ओळखतो. मात्र याच्या पलीकडेही यांची एक ओळख आहे, ती म्हणजे उद्धट, उर्मट आणि अहंकारी. होय, अहंकारीच. म्हणायला फक्त हा माणूस म्हणत असतो की मैं नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान लगाने आया हूं. मात्र हा जेव्हा भाषणाला उभं राहतो, तावातावाने जेव्हा बोलायला लागतो, तेव्हा ह्याच्याच मनामध्ये किती विष आहे, किती गरळ आहे हे लगेच स्पष्ट जाणवतं. इतकं चिडचिड करत बोलणं, इतकं रागारागामध्ये बोलणं, शिव्याशाप देणं, कशाचं देवतक आहे, कशाचं लक्षण आहे? हे नफरतचंच लक्षण आहे ना, हे तिरस्काराचं, घोडेचंच लक्षण आहे ना. मग कुठल्या तोंडाने म्हणता नफरत के बाजार में मोहब्बत का फूल खिलाने आया हूं, दुकान लगाने आया हूं? असं काही नाहीये मित्रांनो. फ्रस्ट्रेशन आहे, वैफल्यग्रस्त झालेला आहे हा माणूस. आता एक महत्वाचा मुद्दा इथे नमूद असा करावा असं वाटतो. नरेंद्र मोदी जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, ठीक आहे, तुमचं वैचारिक वैमनस्य असू शकतं किंवा राजकीय वैमनस्य असू शकतं, तुमचे विचार पटत नाहीत एकमेकांना, याचा अर्थ असा नाही ना की तुम्ही तुमच्यापेक्षा जे वडीलधारी आहेत त्यांना अरेतुरे करताल. अहो, भाषण करत असताना हा निर्लज्ज, अहंकारी आणि उद्धट पप्पू वो मोदी मेरे को डरता है, वो मोदी मुझसे घबराता है असं म्हणतो. अरेतुरेची भाषा वापरतो. मोदी माझ्या डोळ्यात डोळे टाकून बघू शकत नाही म्हणे. अरे का बघायचं तुझ्याकडे? काय सोनं लागलंय का तुला? काही नाहीये बाबा तुझ्याकडे बघण्यासारखं. ना तू हँडसम आहेस, ना तुझ्याकडे बुद्धी आहे, काहीच नाहीये तुझ्याकडे. फक्त गांधी एवढं एकच उधारीवर घेतलेलं आडनाव आहे आणि त्या पुण्याईवर चालू आहे जे काही चालू आहे ते. हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफीवीर म्हणतो. हा स्वतः किती माफ्या मागतो? 28 गुन्हे दाखल आहेत या माणसावर. पैकी 8 खटले अजूनही चालू आहेत, ज्या 8 खटल्यांमध्ये हा आणि याची माय अँटोनियो मायनो जामिनावर बाहेर आहे. तरी बघा कसे उजळ माथ्याने, निधड्या छातीने, बेशरमपणे हे हिंडत असतात. वरतून बोलायला मोकळे की हे विरोधकांचं षडयंत्र आहे, भाजपाचं षडयंत्र आहे आम्हाला अडकवण्याचं वगैरे. तुम्ही घोटाळे करताच कशाला बघ? तुमचा असा कुठला स्टॅटिक बिझनेस आहे ज्यामुळे सोनिया गांधी जगातली श्रीमंत महिलाची जी यादी आहे त्याच्या टॉप 10 मध्ये आहे? असा कुठला व्यवसाय? हा ठीक आहे, जावायचा भंगाराचा व्यवसाय आहे, पण त्या भंगाराच्या व्यवसायामधून इतका पैसा नाही उभा राहू शकत. मग एवढा पैसा आला कुठून? खूप कांड केलेले आहेत साहेब या लोकांनी. म्हणजे सांगायला जर गेलं ना तर अँटोनियो मायनोनं जेवढं या देशाचं नुकसान केलेलं आहे तेवढं खरंच कोणी केलेलं नाहीये. इस्रोचे सायंटिस्ट मारून टाकलेले त्यांनी दिवसा ढवळ्या. विक्रम साराभाई यांचा मृत्यू देखील संशयास्पद आहे. याच्या पलीकडचीच गोष्ट बघा ना तुम्ही. लग्न करून जेव्हा ह्या 1968 भारतात आल्या तेव्हा प्रत्येक सभेमध्ये, प्रत्येक कार्यक्रमामध्ये राजीव गांधींसोबत असायच्या. लंकेत का नाही गेल्या तिकडे? तामिळनाडूत का नाही गेल्या? ज्या दिवशी धनुने पोटाला बॉम्ब बांधलेला होता त्या दिवशी सोनिया गांधी कुठे गायब होत्या? जेव्हा पोस्टमॉर्टमची वेळ आली तेव्हा राहुल गांधी आणि राजीव गांधी यांचा डीएनए मॅच करायचा होता. सोनिया गांधींनी नकार दिलाय. का? कारण काय याच्या मागचं? अख्ख्या जगाला माहिती आहे ना त्यांचंच लेकरू आहे का त्यांचं नाहीये ते लेकरू. काहीतरी असू शकतं ना यामध्ये गौड बंगाल. पण असले प्रश्न आपला मीडिया कधीच विचारणार नाही. हा शेवटी जीवाची भीती आहे साहेब सगळ्यांनाच. इस्रोचे सायंटिस्ट मारले यांनी, सर्वसामान्य पत्रकार प्रश्न विचारांची काय बिशाद आहे यांच्यासमोर. पण हे 2014 पर्यंतच होतं, आता नाही असं. राहुल गांधी हे नरेंद्र मोदी यांना अरेतुरे करतात, अमित शहाला अरेतुरे करतात. हा आकस आहे, हा द्वेष आहे, मत्सर आहे. हा अख्ख्या जगामध्ये ज्या माणसाला रिस्पेक्ट आहे त्या माणसाला हा माणूस अरेतुरे करतो.
यातूनच कळून चुकतं की ह्याच्या मायबापानं ह्याच्यावर संस्कार केलेले नाहीयेत. मुळात ह्याच्या मायेवर संस्कार आहेत का ते बघावं लागेल. इतरांची जात काढत असतो हा माणूस, मात्र जेव्हा ह्याला ह्याची जात विचारली जाते तेव्हा ह्याच्या अंगाचा तिळपापड होतो. तुम्ही कोण, माझी जात विचारणारे, असा प्रश्न हा करतो. जेव्हा तू दुसऱ्याची जात विचारतोस तेव्हा त्यानं जर असा प्रश्न केला तर कचरा होईल ना तोंडावर. तसा तर तू कचराच आहेस म्हणा राहुल गांधी. राहिला संस्कारांचा प्रश्न, तर ते इटलीमध्ये तुमच्या मातोश्री नोकरी धंदा म्हणा, व्यवसाय काय जे काही करत होत्या तो काही फार शोभनीय किंवा स्टॅटिक बिझनेस नव्हता. अख्ख्या जगाला माहिती आहे. मग अशा बाईचा पुत्र असाच निघणार ना दिवटा. इतरांचा उद्धार करणारा, इतरांना अरेरावी करणारा, असभ्य भाषेत बोलणारा. तुम्हाला काय वाटतं हा माणूस फक्त नरेंद्र मोदी यांनाच एकेरी बोलतो, यांच्यावरच डाफरतो, यांच्यावर चिडचिड करतो? नाही. अहो हा जन्मदात्या आईवर सुद्धा चार चौघामध्ये ओरडतो. चालू देत नाही सोनिया गांधीचं काही. डोक्याला हात लावून बसलेली आहे ती बाई तिकडे. याच्यामुळे हा 2 पाऊल पुढे आहे. तुम्हाला आठवतंय का संजय गांधी ज्याप्रमाणे हुकुमशाही गाजवत होते का काँग्रेसमध्ये, तसं चालू आहे सध्या राहुल गांधीचं. इंदिरा गांधी जशा मुख गिळून गप्प बसलेल्या होत्या तशा सोनिया गांधी आज मुख गिळून बसलेल्या आहेत. हतबल झालेल्या आहेत त्या या मूर्ख पोरापुढे. आणि हा इतका मूर्ख आहे, हा इतका बिंडोक आहे की आपण काय बोलतोय त्याचे परिणाम काय होणार आहेत, हे आपल्यावर बुमरँग होणार आहे का, हे सुद्धा या माणसाच्या कधीच लक्षात येत नाही. आता अशीच गोष्ट करून बसला हा माणूस. पश्चिम बंगालमध्ये आता विधानसभा निवडणूक आहेत. आधीच SIR वरून ममता बॅनर्जी यांनी रान पेटवले. SIR मुळे धोकाधडी निर्माण होणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे, वगैरे वगैरे वगैरे. ऍक्च्युली काय, पराभव दिसायला लागला ना की माणूस अस्वस्थ होतो, मग चिडचिड व्हायला लागते. तसं काहीच या ममता बॅनर्जी यांचं झालेलं आहे. यांना त्याची एक झलक लागलेली आहे, चुणूक लागली आहे ना की पराभव होऊ शकतो यावेळेस. गेल्या वेळेसच भाजपनं चांगलीच मुसंडी मारली होती पश्चिम बंगालमध्ये. यावेळेस गेल्या वेळेसचा रेकॉर्ड मोडणं त्यांना काही फार अवघड नाही. त्याचं कारण असं आहे, 70 जागा अशा आहेत ज्या 700 ते 1000 मतांच्या फरकाने पराभव मिळालेला आहे भाजपला. ती तूट जर भरून काढली तर निवडून आलेल्या 74 आणि ह्या 70 144 होतात साहेब. 144 बहुमताच्याही पुढे बोंबलत बसावं लागणार आहे ममता बॅनर्जीला. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचं काम आणखी सोपं करून टाकलंय. खरंच सोपं केलेलं आहे. नुकतंच राहुल गांधी यांनी एक भाषण ठोकलं. त्या भाषणामध्ये त्यांनी काही मुद्दे मांडले, महत्वाचे मुद्दे मांडलेत खूपच. राहुल गांधी यांचं म्हणणं असं आहे की पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्या विजयाचा मार्ग खुद्द ममता बॅनर्जी यांनीच सुखकर करून दिलाय. कसा? ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये उद्योगधंदे उभारले नाहीत. ममता बॅनर्जी यांनी स्थानिक बेरोजगारांना काम दिलं नाही, इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं नाही, विकासाचं कुठलंही काम केलेलं नाहीये बाईनं आजपर्यंत. आणि त्याचाच फायदा आता भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी या निवडणुकीमध्ये उचलत आहेत. आणि यांच्या नाकर्तेपणामुळे हे निवडून येणार. हे कोण बोलतंय कॉन्फिडन्सनं? राहुल गांधी. अहो तुम्ही सुद्धा उभे आहात की, तुम्ही सुद्धा उभे आहात निवडणुकीला, विसरलात का? उगाच लोक राहुल गांधी यांना भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता म्हणत नाहीत. ते याचमुळे नको तिथं नको ते वाक्य टाकायचं, नको ते बोलून जायचं, माती खायची आणि वर म्हणायचं गडबड का झाली, गडबड का झाली. गडबड तुमच्याचमुळे झाली साहेब. तुमचेच नेते, तुमचेच कार्यकर्ते खाजगीमध्ये तुमच्याबद्दल काय बोलतात याची एकदा
शहानिशा करून बघा, तुमचं तुम्हालाच जाणवल आपण किती पाण्यात आहोत. पाण्यात आहात की गटारात आहात कोणास ठाऊक. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे मित्रांनो, यावेळेस ममता बॅनर्जी यांना धोबी पछाड मिळणार आहे असं सध्या तरी चित्र दिसतंय. कारण ममता बॅनर्जी तंतरलेल्या आहेत सध्या. ऍक्च्युली ममता बॅनर्जीला या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डायरेक्ट ऍक्शन डे सारखं काहीतरी दंगा धोपा दंगल घडवायची होती, पण केंद्र सरकारच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी पॅरामिलिटरी फोर्स लगेच पाठवून दिली तिकडे. याच सुद्धा ममता बॅनर्जींनी भलतंच राजकारण करून टाकलं. मिलिटरी जशी पश्चिम बंगालमध्ये पोहोचली, ममता बॅनर्जीने बोंब मारायला सुरुवात केली की बघा बघा बघा, हे मिलिटरीचे लोक पश्चिम बंगालमधल्या गोरगरिबांना मारायला आलेले आहेत. बघा, मिलिटरीचे लोक पश्चिम बंगालमधल्या मतदारांना, सामान्य जनतेला मारायला आलेले आहेत, अशी बोंब मारायला सुरुवात केली. संभ्रम निर्माण करायला सुरुवात केली, नरेटिव्ह पसरवायला सुरुवात केली. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही, काहीही फायदा झाला नाही. त्याचं कारण असं आहे, जेव्हा पॅरामिलिटरी फोर्स ही पश्चिम बंगालमध्ये पोहोचली तेव्हापासून आतापर्यंत असामाजिक तत्व जे आहेत त्यांच्यातर्फे कुठलीही अप्रिय घटना पश्चिम बंगालमध्ये घडलेली नाहीये. यांना ऍक्च्युली ऐन निवडणुकीमध्ये गोंधळ घालायचा होता. यांना दंगे धोपे घडवायचे होते, यांना दंगली उसळवायच्या होत्या, लोकांना धमकवायचं होतं. पण आता ते शक्य नाहीये, कारण डायरेक्ट फोर्स उतरल्यात आता मैदानामध्ये. आणि फोर्सच्या पुढे कोणी नाहीये भाई, वो इंडियन मिलिट्री है और ये नया भारत है, ये घर में घुसेगा भी और ठोकेगा भी. हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. पाकड्यांना जर ठोकलं जाऊ शकतं तर ह्या रोहिंग्यांना ठोकणं फार अवघड नाहीये. त्याच्यामुळे बाई तंतरलेली आहे. त्यात राहुल गांधी यांचे चित्रविचित्र स्टेटमेंट्स यायला सुरुवात झालेली आहे. यावरूनच लक्षात येत आहे की बंगालमध्ये उलटफेर होण्याची शक्यता खूप दाट आहे. मित्रांनो, या प्रकरणावर तुमचं नेमकं काय म्हणणं आहे आम्हाला तुमचं मत जाणून घ्यायला निश्चितच आवडेल. तेव्हा कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. जाता जाता एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओमधून आपण आवाहन करतच आहोत. त्याचं कारण असं आहे की बघा, कसं असतं ना की केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, अशी एक आपल्याकडे म्हण आहे. आणि जोपर्यंत तुम्ही जे करायचं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवत नाही, लोकांना सांगत नाही, तोपर्यंत समजणार कसं? म्हणून प्रत्येक व्हिडिओमधून आवाहन आहे मित्रांनो, भीषण परिस्थितीच्या पाणी टंचाईमध्ये होरपळून निघत असलेला आपला शेतकरी राजा, त्याचं कुटुंब यांच्यापर्यंत पाण्याची व्यवस्था आणि जिन्नस पोहोचवणं हे आपलं पहिलं काम आहे. कॅन्सरग्रस्त रुग्ण, त्यांचे औषध उपचार आणि त्या औषध उपचारांसाठी बिना चपलीची पायपीट करणारे त्यांचे नातेवाईक, ज्यांच्याकडे 10 रुपये नाही आहेत खायला, त्यांच्या अन्नाची सोय करायची आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे आवर्जून लक्ष द्यायचंय. सातत्याने आपण हे सगळं करत आलेलो आहोत, इथून पुढेही अखंडपणे करणार आहोत. हे काम खूप मोठं आहे, एकट्याच्यानं झेपत नाही मित्रांनो. प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. म्हणूनच प्रभू श्रीरामाच्या नावाने सुरू केलेला, आशीर्वादाने सुरू केलेला हा सेवा संकल्प अखंड राहावा, म्हणून तुमच्या मदतीची आणि सहकार्याची खूप गरज आहे. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे काही योगदान करता येऊ शकतं ते नक्की करा. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की पाठवा, म्हणजे त्याचा रेकॉर्ड ठेवून त्याची एक डिजिटल पावती तुम्हाला देता येऊ शकेल. 1-1 रुपया अनेकांच्या मदतीला लाख मोलाचा ठरू शकतो मित्रांनो. ही सामाजिक जाणीव मनामध्ये ठेवा आणि पुढे या. बाकी प्रभू आहेच आपल्या सर्वांच्या पाठीशी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.